राजाचे चित्र. राजा वीर सिंग खूप पराक्रमी राजा होता. अवघ्या 18व्या वर्षी तो गादीवर बसला. तेव्हापासून सतत लढाया लढत होता. ज्याने त्याच्या राज्यावर आक्रमण केले त्याचा त्याने विमोड केला. शिवाय आसपासच्या छोट्या राज्यांना जिंकून घेतले. काही वर्षातच त्याने आपले खूप मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. एकदा राजा आणि राणी राजवाड्यातल्या दिवाणखान्यात बसले होते. तिथे राजाच्या वडिलांच्या आजोबांच्या मोठ्या रंगीत तसबिरी लागल्या होत्या. त्या बघून राणी म्हणाली, किती सुंदर तसबिरी आहेत ना मोठ्या महाराजांच्या. हो हो, अगदी जिवंत, रुबाबदार, राजा कौतुकाने म्हणाला. चित्रकाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे करारी भाव अगदी अचूक टिपले आहेत. शिवाय त्यांचे दागिने, पेहराव किती सुंदर काढले आहे नाही. राणी पण स्तुती करत होती. मध्येच म्हणाली, पण मी काय म्हणते महाराज, आपण पण आपली एक अशी तसबीर बनवून घ्यायला काय हरकत आहे? चांगली कल्पना आहे राणी सरकार. मी उद्याच राज्यातल्या चित्रकारांना बोलवतो आणि माझे चित्र काढून घेतो. दुसऱ्या दिवशी राजाने राज्यातल्या सर्व चित्रकारांना बोलवले. सगळे हजर झाले. राजाने त्यांना आपल्या बोलावण्याचा हेतू सांगितला. हे बघा, माझ्या पूर्वजांच्या तसबिरी दिवाणखान्यात लावल्या आहेत. तसेच माझेही चित्र काढायचे आहे. म्हणजे तसबीर तयार करून इथे लावता येईल. तुमच्यापैकी कोण हे काम करेल? महाराज, मी राजधानीतल्या मंदिराचे काम घेतले आहे, त्यामुळे मला माफ करा. मी सध्या एक मोठे चित्र रंगवतो आहे महाराज. ते पूर्ण झाल्याशिवाय मी नवीन काम घेऊ शकत नाही. क्षमा असावी. सगळे चित्रकार एक एक कारण सांगून कामं करायला आडेवेडे घेत होते. कारणही तसेच होते म्हणा. राजा वीर सिंग मागच्या लढाईत जबर जखमी झाला होता. त्याचा एक डोळा निकामी झाला होता. डावा डोळा आणि डावा पायही त्याचा कापावा लागला होता. राजा वीर सिंग मागच्या लढाईत जबर जखमी झाला होता. त्याचा डावा डोळा निकामी झाला होता आणि डावा पायही कापावा लागला होता. त्यामुळे राजाचे चित्र काढणे एक संकटच होते. शिवाय ते सुंदर दिसले पाहिजे, राजाला आवडले पाहिजे. नाहीतर सरळ मृत्यूदंड. तेव्हा विषाची परीक्षा कोण घेईल? त्यापेक्षा काहीतरी कारण काढून इथून सटकलेलंच बरं, असे म्हणून एक एक चित्रकार तिथून निघून गेला. शेवटी फक्त चित्रकार रुद्रसेन उरला. तो राजाला म्हणाला, महाराज, मी काढतो आपले चित्र. मी आजपर्यंत शेकडो चित्र काढले आहेत. ठीक आहे, काढा तुम्ही चित्र. ते जर आम्हाला आवडले तर आम्ही तुम्ही मागाल ते इनाम देऊ, राजा म्हणाला. पण महाराज, माझी एक छोटीशी अट आहे. कोणती? महाराज, आपण खूप पराक्रमी आहात. इतके युद्ध जिंकून आपण एवढे मोठे साम्राज्य प्रस्थापित केले आहे. हो तर मग मला असं वाटतं, घोड्यावर बसलेल्या स्थितीत आपले चित्र काढावे. खूप चांगली कल्पना. राजाने होकार दिला. राजा घोड्यावर बसला. रुद्रसेन राजाच्या उजव्या बाजूला बसला आणि त्याचे चित्र काढले. त्यामुळे राजाचा निकामी झालेला डोळाही आला नाही आणि कापलेला डावा पायही दिसत नव्हता. चित्र पूर्ण झाले. वाह, सुंदर. राजाने चित्र बघितले. त्याला ते खूप आवडले. त्याने रुद्रसेनाला भरपूर इनाम दिले. रुद्रसेनाच्या एका युक्तीमुळे राजाचे दोष झाकले गेले. त्याची चांगली बाजू समोर आली. तसेच आपणही लोकांच्या दोषाकडे दुर्लक्ष केले तर त्यांचे चांगले गुण आपल्याला दिसतील. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.